मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात अजित पवारांचा तुफान रोड शो आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये अजित पवारांनी रोड शो करत भाजपला आव्हान दिलंय। काल रात्री अजित पवार यांनी कोथरूड बावधन या भागातून आपल्या उमेदवारासाठी हा रोड शो केलाय। अजित पवारांनी कोथरूड बावधन भागात तगडे उमेदवार देऊन भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली। संध्याकाळी 4 वाजता विशेष घोषणापत्र जाहीर करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरीमध्ये आज रोड शो होतोय। नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे। पंकजा मुंडे यांचा आज नाशिकमध्ये रोड शो आहे। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करतील। नागपूरसाठी आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा वचननामा 2026 हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 10 वाजता अर्थातच काही वेळातच हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। महसूल मंत्री बावनकुळे आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर होईल। भाजपा, शिवसेना आणि आरपीआयचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। जाहीरनाम्यातील इनसाइड स्टोरी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। जाहीरनाम्यात महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधा, लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद, युटिलिटी कॉरिडॉरसह मुंबईत सुरू असलेले सिमेंट कॉन्क्रीटचे सर्व रस्ते पूर्ण करण्यावर भर आहे। नागपुरात नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठोपाठ आता गडकरींची देखील मुलाखत होते। चहा पोहा विथ नितीनजी या माध्यमातून संवाद होणार आहे। प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक नितीन गडकरी यांची मुलाखत घेतील, तर 12 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता मुलाखतीचं आयोजन करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।